सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात किरण सावंत प्रकरण घडले आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण सावंत आणि तिचा प्रियकर निशांत सावंत, जो तिचा चुलत दीर आहे, त्यांनी एकत्र पळून जाण्यासाठी एक कट रचला। किरण सावंत आणि तिचा चुलत दीर निशांत सावंत यांच्यात प्रेमसंबंध होते। या संबंधांना त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता, त्यामुळे दोघांनीही घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी किरणने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्याचा कट त्यांनी आखला। या कटासाठी निशांतने एका मनोरुग्ण महिलेला पळवून आणले आणि तिची हत्या करून तिचा मृतदेह पेटवून दिला। त्याने मृतदेह कडब्याच्या गंजीत टाकून तो पेटवला आणि आरडाओरड करून किरणने आत्महत्या केल्याचे नाटक केले। सासरच्या लोकांनी किरणच्या माहेरच्यांना तिने आत्महत्या केल्याची माहिती दिली, मात्र पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपास सुरू केला। पोलिसांनी किरणच्या मोबाईलचा सीडीआर तपासला असता ती कराडजवळ असल्याचे समोर आले। पोलिसांनी निशांतला किरणला व्हिडिओ कॉल करायला लावला, तेव्हा किरण जिवंत असल्याचे समोर आले आणि त्यांच्या कटाचा पर्दाफाश झाला। त्यानंतर पोलिसांनी किरणला कराड येथून ताब्यात घेतले। पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपी निशांत सावंतने प्रेयसी किरण सावंतच्या आत्महत्येचा बनाव करण्यासाठी एका मनोरुग्ण महिलेला जाळून मारल्याची कबुली दिली। सध्या पोलीस त्या मृत मनोरुग्ण महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत। या प्रकरणात किरण सावंत आणि निशांत सावंत या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे।